आज होणार संक्रांत गिफ्ट वाटप, आज होणार संक्रांत बोनस वाटप, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, पैठणी साडी वाटप. नमस्कार, लाडकी बहीण योजना आज तारीख आहे 9 जानेवारी आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मकर संक्रांती सणानिमित्त बोनस जमा. लाडक्या बहिणीला एकूण 28,500 रुपये आता जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. संक्रांत गिफ्ट वाटप होत आहे. पैठणी साडी आता वाटप होत आहे. पाहूया सविस्तर अशी जबरदस्त ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती सर्वात अगोदर. तर संक्रांत सणानिमित्त आता बोनस वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. 28,500 रुपये लाडक्या बहिणीला कसे मिळणार, संपूर्ण माहिती पाहूया. मकर संक्रांतीचे गिफ्ट आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. अखेर सर्व लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणीला 28,500 रुपये मिळणार आहेत. तर हे 28,500 रुपये कसे मिळणार याविषयी आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर बघा, तुम्हाला आतापर्यंत टोटल लाडक्या बहिणींनो 17 हप्ते जमा झालेले आहेत. 17 हप्त्याचे तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. आता तुम्हाला ताबडतोब 18वा प्लस 19वा हप्ता वाटप होणार आहे. मकर संक्रांत सणाची भेट आता तयार आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत टोटल 17 हप्ते जमा झालेले आहेत. 17 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. प्रत्येक हप्ता 1,500 रुपये प्रमाणे दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 25,500 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत. ज्या महिलांना 17चे 17 हप्ते मिळाले त्यांना 25,500 रुपये रक्कम जमा झाली असेल. तसेच ज्या महिलांना 1-2 हप्ते कमी जास्त मिळाले आहेत किंवा मिळाले नाहीत काही कारणास्तव, ठीक आहे, तर अशा महिलांना थोडेफार कमी पैसे याच्यापैकी मिळाले असतील. परंतु ज्यांना सगळे हप्ते मिळाले त्यांना 17 हप्त्याचे 25,500 रुपये जमा झालेले आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता तुम्हाला वाटप होणार आहे 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता. म्हणजे बघा, या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे मिळून 1,500 प्लस 1,500 म्हणजे हे जे 3,000 रुपये तुम्हाला आता संक्रांत बोनस वाटप होणार आहे, हा याच्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे 25,500 प्लस 3,000 जर तुम्ही हे टोटल केलं तर बघा 28,500 रुपये अशी एकूण रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहे. लाडक्या बहिणीला आता मकर संक्रांत सणाचा भेट मिळणार आहे. मकर संक्रांत सणाचं गिफ्ट मिळणार आहे. हे आता ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे. आता बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेविषयी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच लाडकी बहीण योजना सुरू केली होती ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस. आता त्यावरती ते काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, माझी सर्वात जास्त आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. कोणताही मायकालाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार म्हणजे देणार, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे. 100% 2100 रुपये देणार आहोत योग्य वेळी, असं ते म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार हे आता ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे. तसेच ही योजना कधीही बंद होणार नाही. जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला पैसे दर महिन्याला पडत जाणार, दर महिन्याला पैसे तुम्हाला मिळत राहणार, हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना आजची अपडेट तुम्हाला आता जमा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांत बोनस वाटप होणार आहे. हे पैसे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. पैशाचं वितरण होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, एकूण 3 टप्प्यामध्ये तुम्हाला थेट 4500 रुपयाची रक्कम, रोख रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पहिला टप्पा जमा झालेला आहे. त्यापैकी पहिला टप्पा होता नोव्हेंबर हप्ता. तुम्हाला नोव्हेंबर हप्ता मिळाला का, कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला मिळणार आहे दुसरा टप्पा, डिसेंबर हप्ता, आणि तिसरा टप्पा जानेवारी हप्ता. हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. मकर संक्रांत सण असल्यामुळे तसेच निवडणुका जवळ आल्यामुळे हे पैसे ताबडतोब आता वाटप होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला मकर संक्रांतीला मोठे गिफ्ट आता मिळणार आहेत. त्यापैकी 3 गिफ्ट कोणते असणार आहे ज्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून, संपूर्ण महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना हॅपी मकर संक्रांती. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे सुद्धा आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर, सर्व सबस्क्रायबर, सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणींना
हॅपी मकर संक्रांती. तुम्हाला आता गिफ्ट तयार आहे, गिफ्ट आता जमा होणार आहे. पहिलं मोठं गिफ्ट असणार आहे वाढीव तुम्हाला आर्थिक रक्कम मिळणार आहे. मगाशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2100 रुपये देणार म्हणजे देणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला वाढीव रक्कम मिळणार आहे. दुसरं गिफ्ट आता तुम्हाला मकर संक्रांत बोनस वाटप होणार आहे. नुकताच तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट दिलेलं आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 1 जानेवारी 2 जानेवारीला जमा केलेला आहे. आता तुम्हाला तिसरं मोठं गिफ्ट मिळणार आहे. नवीन न्यू स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आता लॉन्च केले जाणार आहेत. तसेच महिलांचा सन्मान व्हावा किंवा महिलांसाठी नवीन योजना आता राबवल्या जाणार आहे, ज्यातून अजून कसा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त तुम्हाला लाभ दिला जाईल, महिलांचं कसं या ठिकाणी सर्व त्यांना फायदे मिळतील, या संदर्भात आता महायुती सरकारने भूमिका घेतलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लेट पण थेट आता हप्ता जमा होणार. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर पैसे जमा झाले असतील, आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी पैसे जमा होणार. एकूण तुम्हाला 45 रुपये या तिन्ही महिन्याचा मकर संक्रांतीचा बोनस आता ताबडतोब वाटप होणार आहे. तसेच तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं होतं की पैठणी साडी संदर्भात मी बोललो होतो व्हिडिओच्या इंट्रो मध्ये, व्हिडिओ ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस. तर आता ह्या नेमकी पैठणी साडीचा काय विषय आहे, तर ही पैठणी साडी तुम्हाला या योजनेमधून मिळणार नाहीये, हे पहिल्यांदा लक्षामध्ये घ्या. तर नेमकी ही पैठणी साडी आता कुठून मिळणार आहे, कशामार्फत मिळणार आहे, तर ही आपल्या चॅनल तर्फे पैठणी साडी आता वाटप केली जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. आता बघा, एकूण किती पैठणी साड्या वाटप केल्या जातील, तर 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 2 लकी विनर असतील ज्यांना हे गिफ्ट मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, कधी मिळणार आहे, ज्यावेळेस आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. 200K होणार असल्यामुळे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता ही पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलचं सदस्य बनायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट युट्यूब वरती सर्वात अगोदर पाहता येईल. तर बघा, 200K सबस्क्रायबर स्पेशल हा गिव्हअवे असणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांना ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख युट्यूब फॅमिली पूर्ण होईल त्या दिवशी हे वितरण सोहळा असणार आहे. 100% पोस्टाच्या माध्यमातून चांगली व दर्जेदार क्वालिटीची साडी लकी विनरच्या घरापर्यंत पोहोचवली जाईल. मग ते लकी विनर 36 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यामधून असू द्या. ठीक आहे, चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. त्या अगोदर बघा, तुम्हाला आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब का करायचं आहे, कारण की जर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा इतर कोणत्याही गव्हर्नमेंट योजनेतून तुम्हाला लाभ मिळत असेल किंवा काही महत्वाचे टॉपिक असतील आपल्या महाराष्ट्र राज्यातील, या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नक्की सबस्क्राईब बटन दाबा. तसेच आपल्या चॅनलचं 100K पूर्ण झालेले आहेत. आपल्या चॅनलला 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर सिल्वर क्रिएटर अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. आपल्या चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे, गोल्ड प्ले बटन जे आपल्याला मिळवायचं आहे, ते असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर वरती. हे टार्गेट आपण 100% अचीव्ह करणार आहोत. आपल्याला लवकरात लवकर हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल, परंतु जर तुम्ही सबस्क्राईब बटन प्रेस नसेल केलं तर नक्की दाबा. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा आणि नवीनतम माहिती सर्वात अगोदर मिळवा. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही खूप चांगला या चॅनलवरती सपोर्ट दाखवलेला आहे, त्यासाठी सर्वांचे आभार. ठीक आहे, आता बघा, महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होतील. बघा, या ठिकाणी बघा, पहिला टप्पा असणार आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील हे 12 जिल्हे असतील ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. दुसरा टप्पा असणार आहे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यामध्ये. तिसरा टप्पा असणार आहे विदर्भातील या 12 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे 12, 12, 12 36 जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यामध्ये आता हे पैसे वाटप होतील. मकर संक्रांत बोनस आता वाटप होत आहे. तसं म्हणजे जर सांगायचं झालं तर टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. असा एकही जिल्हा नसणार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये लाभ दिला जाणार नाही. सर्व जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळणार आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे. त्यामुळे 36 आउट ऑफ 36च्या 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र लाभार्थी महिलांना, गावाकडच्या असतील शहराकडच्या असतील, सर्व लाभार्थी महिलांना आता मकर संक्रांत बोनस वाटप केला जाणार आहे. सर्व बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना
कोणत्याही बँकेचं अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्वच बँकेमध्ये आता मकर संक्रांत बोनस वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे महायुती सरकारने सर्वात मोठा निर्णय. महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय. मतदानच्या आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार अशी माहिती आता सांगण्यात येत आहे. टीव्ही न्यूज चॅनल असतील सगळीकडे आता ही बातमी व्हायरल होत आहे आणि लाडकी बहीण योजनेचे आता 3,000 रुपये जमा होणार हे आता कन्फर्म झालेलं आहे, कारण की संक्रांत गिफ्ट तुम्हाला वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे अशी सुद्धा अपडेट मिळत आहे. त्यामुळे आता कन्फर्म तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. हे गिफ्ट आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता नक्की कधी पैसे मिळणार बघा, मकर संक्रांतीचा जो सण आहे तो आहे 14 जानेवारीला. ठीक आहे, मग संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे. हे 3,000 रुपये जमा होणार आहेत. तर बघा 14 जानेवारीला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे सोबत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं सांगण्यात येत आहे. परंतु सणाच्या आधी पैसे आले तर ते तुम्हाला युज करता येतील ना. सणा दिवशी पैसे आले तर त्याचे म्हणजे युज करताना किंवा ते असं पण आहे ना. ठीक आहे, त्यामुळे बघा 15 जानेवारीला काय आहे तर या ठिकाणी बघा महापालिकेचे मतदान असून त्याचबरोबर एक दिवस आधी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार अशी शक्यता आहे असं वर्तवलं जात आहे. परंतु बघा एक दिवस अगोदर देऊन या ठिकाणी हे होणार नाही. त्यामुळे 2-3 दिवस अगोदर किंवा 3-4 दिवस अगोदर किंवा आजपासून सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. मकर संक्रांत बोनस तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट कन्फर्म आहे, तुम्हाला 14 जानेवारीच्या आधीच पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार आहेत 14 जानेवारीच्या अगोदर. ही गोष्ट कन्फर्म आहे. आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता जमा करण्यात आलेला आहे. काही महिलांचं असं म्हणणं होतं की आम्हाला हप्ता मिळाला नाहीये, तर तुमच्यासाठी डबल खुशखबर आहे. ज्यांना पैसे नोव्हेंबरचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी डबल खुशखबर आहे. तर बघा ज्यांना हप्ता जमा झाला नाही त्यांना 15 जानेवारी पर्यंत एकत्रित हप्ता जमा होणार आहे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 14-15 जानेवारी पर्यंत जमा होईल. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे तुम्हाला बघा ज्या महिलांना नोव्हेंबर हप्ता मिळाला नाहीये अशा महिलांना थेट 45 रुपये मकर संक्रांत बोनस जमा होईल. ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळाला आहे त्यांना 3,000 रुपये मकर संक्रांत बोनस जमा होईल, शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर. ठीक आहे, आता बघा लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी साठी मुदतवाढ आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ई केवायसी साठी मुदतवाढ दिलेली नाहीये. त्यामुळे ज्यांची ई केवायसी राहिली असेल त्यांचा आता लाभ बंद होऊ शकतो. बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, बघा ई केवायसी नसेल तर लाभ थांबणार. मंत्री आदिती तटकरे मॅडमचं लाडक्या बहिणींना स्पष्ट आवाहन. तर बघा लाडकी बहीण योजनेची जी ई केवायसी ची लास्ट डेट होती ती तारीख होती 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबर संपायला ज्यावेळेस 4 दिवस बाकी होते त्या 4 दिवस अगोदर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट करून माहिती दिली होती की 4 दिवस बाकी आहेत, सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी करून घ्या. त्याच्यामुळे बघा हे क्लिअर आहे याच्यावरून की तुम्हाला ई केवायसी साठी मुदत मिळणार नाहीये. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. जर समजा निर्णय घेतला, शासन निर्णय झाला किंवा मंत्रिमंडळाची बैठक झाली, चर्चा झाली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की ई केवायसी साठी मुदत वाढवण्याबाबत, तर सर्वात आधी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे चॅनलचं सबस्क्राईब बटन प्रेस करायला विसरू नका. ठीक आहे, आता बघा लाडकी बहीण योजना तुमच्या बँक खात्यामध्ये आले आहेत का 1,500 रुपये. राज्य सरकारने नोव्हेंबर हप्ता जमा करणे सुरू केलेला आहे. लवकरच आता डिसेंबर जानेवारीचा मकर संक्रांत बोनस सुद्धा वाटप होणार आहे. आता बघा पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता. आता त्याची तुम्हाला सोप्या काही स्टेप सांगतो. बघा पहिली स्टेप आहे बँक पासबुक अपडेट करा किंवा मोबाईल बँकिंग वापरा. एटीएम वर चौकटीवर जाऊन शेवटची तपशील तपासा किंवा तुमच्या आधार लिंक बँक खात्यात थेट डीबीटी पैसे होतात, तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करा. त्यामुळे किंवा मेसेज तुम्हाला आला असेल पैसे जमा झाल्यावरती. मेसेज जर तुम्हाला आला नाही पैसे जमा झाल्यावरती तर कधी कधी असं होतं की तांत्रिक अडचणीमुळे SMS उशिरा येऊ शकतो किंवा UPI मोबाईल ऍप वापरून तुम्ही बॅलन्स तपासू शकता. अशा प्रकारे करू शकता किंवा बँकेकडे किंवा अधिकृत पोर्टलकडे तुम्ही संपर्क साधून अशा प्रकारे हे सर्व चेकिंग करू शकता. ठीक आहे, तसेच बघा तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ठीक आहे, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलवरती माहिती तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. सबस्क्राईब बटन नक्की दाबा आपल्या चॅनलचं. आता बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता डिसेंबर प्लस जानेवारीचे 3,000 रुपये एकत्र वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. खूप जास्त कालावधी जवळपास 2 महिन्याची प्रतीक्षा होती. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पैसे मिळाले नव्हते. 1 जानेवारी पासून पैसे पडण्यास सुरुवात झाली. लाडक्या बहिणीला फायनली आता मोठा दिलासा मिळाला आहे. महायुती सरकार करणार लाडक्या बहिणीची यंदाची संक्रांत गोड. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती आता पैसे वाटप होणार आहे.
आता हे पैसे नेमके तुम्हाला कधी मिळतील? तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रांत सणाचा बोनस आजपासून पाठवण्यात येत आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. महापालिका निवडणुकांच्या आधीच हा लाभ 3,000 रुपये एकत्रपणे सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. 100% हे गिफ्ट जमा होणार आहे.